हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते धनश्री रेसिपीज चॅनलवर। तर आज आपण मस्त एखादा स्पेशल बटाटा खिचडी बनवणार आहोत। खूप झटपट आणि फटाफट होणारी रेसिपी आहे। जराही वेळ न घालवता मी तुमचा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे रात्रभर मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातला होता। मला एकटीलाच उपास असल्यामुळे जास्त काही मी घातलं नाही। तर 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवत किंवा नसेल वेळ तर 2-3 तास तुम्ही भिजवू शकता। पण साबुदाणा जितका छान भिजल ना तितकं छान लागतं। एक बटाटा घेतला होता शिजवलेला आणि त्याला कट करून घेतलेला आहे। बटाटा खूप गरम होता म्हणून मी चाकूने मस्त असा कट करून घेतलेला आहे चौकोन चौकोन। आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटून घेणार आहे मी। तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मिरचीमध्ये। कच्चीच मिरच्या घेतल्या, मिरच्या काही तळून घेतलेल्या नाहीयेत। जर तुम्ही तळूनही घेऊ शकता, कारण की आपण नंतर फोडणी देताना ना साबुदाण्याला तळलेच जाणार आहेत, त्यामुळे मी कच्चेच घेतलेले आहे। आता हे भिजलेल्या साबुदाण्यामध्ये आपण ना वाटलेले शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत। सगळं पावडर शेंगदाण्याची पूर्ण साबुदाण्याला असं लावून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, मस्त असं आपल्या साबुदाण्याला पूर्ण शेंगदाण्याचं कूट लागलं जातं। आता चला तर आता खिचडी बनवायला घेऊया आपण। तर कढई ठेवली गॅसवर, 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। छान मस्त चरचरीत तेल गरम व्हायला पाहिजे। तेल गरम झाले की जिरे टाकायचे। तर आमची तर ह्याला उपवासाला जिरी चालते, तर तुमच्या इथं नसन चालत तर तुम्ही स्किपही करू शकता। तर जिरी चांगली फुलल्यानंतर हे कट केलेले बटाटे आपण टाकून घ्यायचे आहेत। आणि बटाटे जर मोठे मोठे वाटत असेल तर असे उलटण्याच्या साहाय्याने तुम्ही असे कट करून घेऊ शकता। हे पाहू शकता अशा प्रकारे। तर छान मस्त असे तळून घेतल्यानंतर थोडंसं क्रिस्पीपणा आलं ना बटाट्याला की लगेच त्यामध्ये मिरचीचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि त्याला हे छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। थोडेसे जे बटाटे तळले ना कडक झालेले लय मस्त लागतात साबुदाण्याच्या खिचडीमध्ये। तुम्ही अशी एकदा खिचडी बनवून बघा, खरंच तुम्हाला आवडेल। तर छान मिरची पण तळून झाल्यानंतर लगेच आपण हे शेंगदाण्याचं कूट मिक्स केलेलं साबुदाणा टाकून घ्यायचं आहे। खूप झटपट आणि फटाफट होणारी रेसिपी आहे, जराही वेळ नाही लागत ह्याला, खूप झटपट होते। तर अशा प्रकारे पूर्ण साबुदाणा टाकून छान मस्त एकजीव करून घ्यायचा आहे। तर आणि ह्याला 5-1 मिनिटभर मस्त असं फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि तुम्ही इथं तुपाचा पण वापर करू शकता, तूप पण तुम्ही टाकू शकता। तुपाने पण मस्त अशी चव येते, पण इथं मी तेलच टाकलेलं आहे। आता ह्याला मस्त मिक्स झाले की लगेच आपण झाकण लावून ह्याला 10 मिनिटं बारीक गॅसवर वाफवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, साबुदाणा मस्त असा लालसर पण होतो, फुगला पण जातो छान तेलामध्ये आणि मस्त चव लागते खिचडीची। तर एकदा फिरवायचं आणि पुन्हा परत एकदा झाकण लावायचं खालीवर करून। तर परत 5 मिनिट ठेवायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता मस्त बघा साबुदाणा किती छान मस्त रंग आलेला आहे साबुदाण्याला। ते काय होतं, खालचा भाग भाजला जातो चांगला तेलामध्ये, शिजला जातो आणि वरच्या साईड तशीच राहते। त्यामुळे काय होतं, 2 वेळा अशी प्रोसेस करायची। एकदा फिरवायचं आणि परत पुन्हा एकदा परत फिरवून परत झाकण लावून छान वाफवून घ्यायचे आहेत। तर आपला साबुदाणा खिचडी तयार आहे। एकदम झटपट आणि फटाफट होणारी रेसिपी आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। आवडली तर लाईक करत जावा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही मी व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल। आणि खूप कोरडी ही साबुदाण्याची खिचडी छान लागत नाही, अशी थोडीशी अशी ओलसरच खिचडी मस्त लागते खायला पण। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या। ओके, बाय बाय।